Hello friends, good morning. Today let us start with last topic of section number 2, 2.6 money. Uh, as we read the title money, we can get the idea what are the uses of money and in what way money is one of the important one of the important means of our life. So let us start what is given here in this poem. Icebreakers, part number 1. Discuss in the class about importance of money. For example, money is used as capital in business. Discuss in the class about importance of money. तर पैशांचं काय महत्त्व असतं तर पहिल्यांदा मनी इज यूज ॲज अ कॅपिटल इन बिझनेस. तर कुठल्या व्यवसायात त्या ठिकाणी कॅपिटल म्हणून त्या ठिकाणी ज्याला आपण एक निधी म्हणूया. तर पैसा हे एखाद्या कुठल्याही व्यवसायातला सगळ्यात महत्त्वाचा तो निधी असतो, त्याला पैसा असं आपण म्हणतो. पैशांचं काय महत्त्व आहे तर मनी इज रिक्वायर्ड टू बाय गुड्स अँड सर्व्हिसेस. तर कुठल्याही सेवा आणि कुठल्याही वस्तू घ्यायची असेल तर त्या ठिकाणी पैसा हा उपयोगी असतो. मनी कॅन बी यूज टू हेल्प अ नीडी पर्सन. पैसा हा कुठल्याही गरजू व्यक्तीला अतिशय महत्त्वाचा असतो. मनी गिव्ज सिक्युरिटी. मनी हा पैसा जो आहे तो सुरक्षा देत असतो. इट इज यूज बाय ट्रेडर्स टू फिल अप स्टॉक्स. तर जे व्यापारी लोक असतात ते त्यांचा स्टॉक भरण्यासाठी त्या ठिकाणी पैसा वापरतात. इट इज यूज बाय द कॉमन मॅन फॉर बाईंग इसेन्शियल्स ऑर नेसेसिटीज. तर सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी ज्या आवश्यक वस्तू असतील त्या वस्तू घेण्यासाठी त्या ठिकाणी पैसा वापरत असतात. एव्हरीवन युजेस मनी फॉर पेइंग ट्रान्सपोर्ट, फेअर, फूड बिल, वेजेस अँड सो ऑन. त्यांनी प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी हा पैसा जो आहे एक प्रकारचा पैसा काय आहे तर मनी हा एक प्रकारचा मीन्स आहे, एक प्रकारचं माध्यम आहे की जे चलनवलनासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं. आणि असा हा पैसा अतिशय महत्त्वाचा आहे जीवनामध्ये की जो पैसा त्या ठिकाणी आपल्याला स्थैर्य देतो, पण सुख आणि समाधान देईल असं नाही. बघूया आपण पुढे अजून काय म्हटलं आहे. कंप्लीट द वेब. मनी स्पेंट ज्युडिशियसली. ज्युडिशियसली मीन्स एक्सपर्टली, श्रूडली, समंजसपणे, सुज्ञपणे, तज्ज्ञ पद्धतीने पैसा हा कसा वापरावा. तर सुज्ञ पद्धतीने पैसा वापरायचा असेल तर काय करायला पाहिजे तर डोनेशन फॉर द पुअर अँड निडी. तर सगळ्यात पहिल्यांदा गरीब आणि गरजू लोकांना त्या ठिकाणी आपण दान करायला हवं. हा सगळ्यात सुज्ञ आणि चांगला निर्णय आहे पैसा त्या ठिकाणी खर्च करण्याचा. अजून आपण काय करू शकतो पैसा त्या ठिकाणी जो आपल्याला सुज्ञपणे खर्च करायचा असेल तर मेकिंग वाईज इन्व्हेस्टमेंट. चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट जी आहे, सुज्ञ इन्व्हेस्टमेंट जी आहे, म्युच्युअल फंड आहेत किंवा चांगल्या प्रकारच्या पॉलिसीज आहेत, फायनान्शियल पॉलिसीज आहेत, त्यामध्ये पैसा गुंतवायला पाहिजे की जो पैसा भविष्यात त्या ठिकाणी आपण नंतरच्या कालखंडात यू कॅन यूज इट प्रॉपरली इन युअर फ्युचर. अँड सो मेकिंग वाईज इन्व्हेस्टमेंट. थर्ड, फॉर द मेंटेनन्स ऑफ हेल्थ. सगळ्यात महत्त्वाचं तर हेल्थ पर्पजसाठी सुद्धा पैसा वापरणं हे अतिशय चांगलं आहे. सेविंग फॉर द फ्युचर नीड्स. अगदी ज्या भविष्यात ज्या आपल्याला गरजा पूर्ण करायच्या असतील त्यासाठी एक सेविंग करणं जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण अनेक पद्धतीने पैसा हा योग्य त्या पद्धतीने वापरता येईल. तर टू सपोर्ट फॉर फाईन आर्ट्स क्राफ्ट्स लाईक म्युझिक, ट्रॅडिशनल आर्ट्स, कॉमर्स फॉर्म्स. तर अनेक पद्धतीने त्या ठिकाणी आपली जी कला आहे, आपली जी संस्कृती आहे तिचा वारसा आपल्याला जपायचा असेल तर त्या ठिकाणी पैसा हा आपण गुंतवायला पाहिजे. तर अनेक माध्यमातून त्या ठिकाणी पैसा हा वापरू शकतो आपण. एक सुज्ञपणे पैसा वापरत असेल तर पैसा हा अगदी काळजीपूर्वक हाताळला पाहिजे आणि त्यासाठी अनेक योजना आहेत. त्यामध्ये आपण ती गुंतवणूक जी आहे, ती इन्व्हेस्टमेंट जी आहे, वाईज इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो आपण, ती करू शकतो. मेक अ लिस्ट ऑफ द गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड. तुमच्या मित्राच्या चांगले गुण कोणते आहेत, तुमचे जे मित्र आहेत त्यांचे कोणते चांगले गुण तुम्हाला आवडतात. तर माझा मित्र जो आहे हेल्पफुल असावा, ट्रस्टवर्दी असावा, अतिशय विश्वासू असावा, मदत करणारा असावा, हॅव अ सेन्स ऑफ ह्युमर. त्याला एक चांगली विनोदबुद्धी असावी. त्याला ही शुड बी काम अँड गुड टेम्पर्ड. शांत आणि चांगल्या स्वभावाचा असावा. हेल्पफुल अँड कन्सर्न. त्या ठिकाणी काळजी घेणारा असावा, मदत करणारा असावा. त्या ठिकाणी ही शुड बी डाऊन टू अर्थ अँड
अगदी म्हणजे वास्तव पातळीवर जगणारा असावा, डाऊन टू अर्थ असावा, चांगला असावा, तर ट्रस्टवर्दी पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा. अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड असं म्हणतात की जो गरजेला कामात येतो तो खरा मित्र. तर असे अनेक गुण आपल्याला सांगतात की चांगला मित्र हा कसा असावा. तर या पद्धतीने शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. तर शेवटी पैसा हा सगळ्या वाईटाचं मूळ असतो असं म्हणतात. तर तुम्हाला काय वाटतं की खरंच त्या ठिकाणी पैसा हा वाईटाचं मूळ असतो का? तर मला असं वाटतं, आय फील दॅट इट इज डिपेंड ऑन द पर्सन वेदर मनी शुड बी यूज इन ॲन इव्हिल वे ऑर नॉट. तर शेवटी तुमचा व्ह्यू कसा आहे त्यानुसार त्या ठिकाणी ते होऊ शकतं की आपण कशा पद्धतीने तो वापरतो आहे त्याच्यावर पैसा हा एखाद्या वाईटाचं मूळ आहे की नाही ते ठरवत असतं. अ फिलॅन्थ्रॉपिक पर्सन कॅन यूज द मनी फॉर द बेनिफिट ऑफ अदर्स. जर एखादा मानवतावादी किंवा मदत करणारा जो माणूस असेल तो त्या ठिकाणी इतरांना मदत करेल, इतरांच्या फायद्यासाठी काम करेल. समटाईम्स अ पर्सन कॅनॉट हेल्प अदर्स इवन इफ ही वॉन्ट्स टू इवन इफ ही वॉन्ट्स टू बिकॉज ही डज नॉट हॅव द फायनान्शियल रिसोर्सेस. काही वेळेला खूप वाटतं की मदत करावी समोरच्या माणसाला, पण तो नाही मदत करू शकत कारण त्याच्याकडे तेवढा सोर्स नसतो. बट मनी कॅन बी मिसयूज अँड द पॉवर ऑफ मनी कॅन लीड वन टू इंडल्ज इन इव्हिल डील्स. पण जर एखाद्या व्यक्तीने वाईट कामासाठी जर पैसा वापरला तर तो वापरू शकतो. द पॉवर ऑफ मनी कॅन लीड वन टू इंडल्ज इन इव्हिल डील्स. इतका पैशामध्ये ताकद आहे की तो कुठल्याही वाईट मार्गाने त्याला वाईट मार्गाला लागू शकतो. विथ द कन्व्हिक्शन दॅट मनी पॉवर वुड बी द सेवियर. आणि हे सुद्धा महत्त्वाचं असतं की पैसा हा वाचवू शकतो, पैसा हा वाईट मार्गाला लावू शकतो. एव्हरी कॉइन हॅज टू साईड. शेवटी प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत. इट डिपेंड्स ऑन द पर्सन वेदर टू यूज मनी ॲज अ ब्लेसिंग ऑर अ कर्स. तर ते शेवटी आपल्यावर अवलंबून आहे की आपण ते ब्लेसिंग म्हणून घ्यायचं का कर्स म्हणून घ्यायचं. आणि या पद्धतीने जर आपण त्या ठिकाणी पैसा वापरला तर निश्चितच त्या ठिकाणी एक वेगळा अँगल जो आहे तो आपला बदलू शकतो जीवनातला. तर शेवटी मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स हे जर आपण विचार केला तर ते एका तथ्याकडे पण नेतं आणि शेवटी आपण त्याचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो पण बघायला पाहिजे. डू यू लेंड मनी टू युअर फ्रेंड गिव्ह रिझन. तुम्ही तुमच्या मित्राला कधी पैसे दिलेत का? आणि येस ऑर नो, का दिले आणि का नाही दिले ते सांगा. तर येसमध्ये जर आपण म्हटलं टू हेल्प माय फ्रेंड ॲट द हावर ऑफ नीड. त्या ठिकाणी गरजेला त्या ठिकाणी मदत करायची म्हणून त्या ठिकाणी मी त्याला मदत केली. टू हेल्प माय फ्रेंड ॲट द हावर ऑफ नीड. टू ट्रस्ट ऑन माय फ्रेंड टू गेट बॅक द मनी. मी मदत केली कारण मला विश्वास होता की हे पैसे जे आहेत ते निश्चित परत मिळतील. टू रेड्यूस द स्ट्रेस इन माय फ्रेंड्स लाईफ. माझ्या मित्राच्या जीवनातला जो स्ट्रेस आहे तो कमी करावा म्हणून त्या ठिकाणी मी मित्राला मदत केली. आता का मदत केली नाही तर त्या ठिकाणी त्याला हेही कारण आहे. पास्ट एक्सपिरियन्स ऑफ लेंडिंग मनी वॉज नॉट प्लीझंट. त्या ठिकाणी मागचा अनुभव जो होता तो चांगला नव्हता. पास्ट एक्सपिरियन्स ऑफ लेंडिंग मनी वॉज नॉट प्लीझंट. त्याला पैसे दिले, त्याने परत केले नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मी त्याला दिले नाही. अवेअरनेस ऑफ द इमॅच्युरिटी ऑफ द फ्रेंड. मला कल्पना आहे की हा पैसे कसे उडवतो, कशा पद्धतीने खर्च करतो म्हणून त्या ठिकाणी मी त्याला दिले नाही. आय बिलीव्ह इन द थेरी नायदर अ बॉरोवर नॉर अ लेंडर बी. आणि माझा विश्वास आहे की मी कधी कोणाला देतही नाही आणि कोणाला घेतही नाही, कोणाकडनं घेतही नाही. तर मी बॉरोवर पण नाही आहे आणि लेंडर पण नाही आहे. तर ह्या पॉलिसीवर माझा विश्वास आहे म्हणून मी कोणाला देत नाही. नेणं पण नको, घेणं पण नको. पण मला असं वाटतं की समोरच्याची गरज पाहून त्याला निश्चितच मदत करायला पाहिजे. पैसे मिळवत अथवा ना मिळवत तो पुढचा प्रश्न असतो, पण एखाद्याचे अतिशय निकट असेल तर वी शूड ऑलवेज हेल्प सच पीपल हू आर रिली निडी. तर शेवटी पैसा हा असं म्हणतात की सब पूछेंगे आप कैसे है जब तक आपके पास पैसे है. तुमच्याकडे पैसे असतील तर सगळे विचारतील आपल्याला की तुम्ही कसे आहात. पैसा नसला तर तुम्हाला कोणी विचारणारच नाही. असं सुद्धा त्या ठिकाणी असतं. तर सब पूछेंगे आप कैसे है जब तक आपके पास पैसे है. बघूया आपण ह्या ठिकाणी वी हॅव ऑलरेडी डन आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी what is given here, and now let us start with next page. William H. Davis 1871 to 1940. विल्यम एच डेव्हिस वॉज अ वेल्श पोएट अँड रायटर. तर एक वेल्श पोएट आहेत ते आणि चांगल्या अशा पद्धतीने त्यांचं लिखाणकाम आहे. ही स्पेंट अ सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ ट्रॅम्प
और होबो. ट्रॅम्पचा अर्थ आहे भटक्या ज्याला म्हणतो आपण, ट्रॅव्हलर ज्याला म्हणतो आपण, और होबो. मग होबोचा अर्थ त्या ठिकाणी तोच आलेला आहे, ट्रॅम्प और होबो. होबो मीन्स ट्रॅव्हलिंग वर्कर, एक फिरता कामगार म्हणून त्या ठिकाणी त्याने काम केलेलं आहे. इन द युनायटेड किंगडम अँड द युनायटेड स्टेट्स, तर ह्या दोघंही ठिकाणी त्यांचं एक अतिशय भटकंती चालायची. ही बिकेम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड, तर एक हॉकर म्हणून त्या ठिकाणी, पेडलर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. इंग्लंडमध्ये त्यांनी एक रस्त्यावरचे गायक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ अ वॉन्डरिंग लाईफ ही पब्लिश हिज फर्स्ट व्हॉल्यूम द सोल्स डिस्ट्रॉयर अँड ऑदर पोएम्स. आफ्टर several years of wandering life, he published his first volume, The Souls Destroyed and Other Poem. तर त्यांनी हा एक कविता संग्रह जो आहे, काव्यसंग्रह आहे, तो प्रकाशित केलेला आहे. त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे द सोल्स डिस्ट्रॉयड अँड अदर पोएम्स. द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन. ह्या कवितेत प्रामुख्याने कवीने एक श्रीमंत माणसाचं एक चित्रण केलेलं आहे. हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. आणि ह्या माणसाला खरं श्रीमंत माणूस आहे, पण त्याला गरीब व्हावंसं वाटतं, कारण त्याला खरं आनंद हवा आहे, खरं सुख हवं आहे. इट इज व्हेन वी डू नॉट हॅव मनी ऑर हॅव लॉस्ट आवर मनी वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी. जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो किंवा पैसा आपला जातो, त्यावेळेला खरं पैशाचं महत्त्व जे आहे ते आपल्याला कळत असतं. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाऊ ही डझंट हॅव मनी, ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. आता शेवटी कवी असं म्हणतो की माझ्याकडे आता पैसा नाही आहे, पण आज मला पैसा नसताना जे माझ्याकडे खरे मित्र माझ्याकडे आहेत, जरी ते संख्येने कमी असतील तरीही ते चालतील, पण खरे मित्र आज मला कळले, कारण माझ्याकडे पैसा नाही आहे. आणि असं म्हणतात की खरंच तुमची मित्राची पारख जी आहे ती त्यावेळेला होते की ज्यावेळेला तो संकटात साथ देतो. आणि म्हणून पैसा हे सर्वस्व नसतं, असं ह्या कवीने या ठिकाणी सांगितलेलं असतं. तर खरं सुख जे आहे ते आपल्या मित्रांमध्ये आहे. आणि मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी जगायचं असेल तर त्या ठिकाणी पैसा नसेल तरीही चालेल, पण ती मैत्री जी आहे ती मात्र अस्सल हवी. आणि कुठेतरी ह्या मैत्रीचं महत्त्व, माणसांचं महत्त्व पैशांपेक्षाही जास्त असतं, असं कवीला या ठिकाणी मांडायचं आहे, म्हणायचं आहे. आणि ही कविता पैशांच्या महत्त्वाला कमी करणारी अशी कविता आहे. पैसा हे सर्वस्व नसतं अशी कुठेतरी अधोरेखित करणारी ही कविता आहे. मनी इज नॉट एव्हरीथिंग इन अवर लाईफ, बट मनी शुड बी देअर, बट इट कॅन नॉट मेक आवर होल लाईफ. असं म्हणतात की पैसा असावा, पण तो गरजेपुरता असावा. आपल्याकडे महात्मा गांधींनी असं म्हटलं आहे की पैसा हे साधन आहे, साध्य नाही आहे. पण दुर्दैवानं आता असं झालेलं आहे की पैसा हे साध्य बनलेला आहे लोकांचा. लोक धावत आहेत पैशांच्या मागे, आणि तो पैसा मात्र त्या ठिकाणी टिकत नाही. जेवढा पैसा जास्त तेवढा अजून त्याची हाव जी आहे माणसाची वाढलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि पैसा हा सर्वस्व नसतो असं कवी त्या ठिकाणी म्हणतो. तर मैत्रीची किंमत कशी असावी आणि पैसा नेमका काय आहे त्याचं वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे. आपण कवितेला सुरुवात करूया आणि ह्या पार्टला थांबू आणि सेकंड पार्टला आपण आपली कविता जी आहे तिला सुरुवात करूया. ओके, वी टर्न टू नेक्स्ट पार्ट नंबर 2.